गुड मॉर्निंग ऑल. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. ॲक्च्युली आज आपण आलेलो आहोत आपल्या बाईकवरती फॉग लाईट बसवायसाठी. आपण भरपूर फॉग लाईट पाहिली आणि त्यानंतर आपण एक फायनल सिलेक्ट केला, तो मोटर फॅनचा फॉग लाईट आपण सिलेक्ट केला. मोटर फॅन सिलेक्ट करण्यामागचं कारण असं की यामध्ये मला भरपूर फीचर्स पाहायला मिळाले जे मला हवे होते आणि त्यामुळे मी मोटर फॅन सिलेक्ट केला. यामध्ये तुम्हाला फॉग लाईटसाठी जी येलो कॅप आहे ती पण भेटून जाते. ॲक्च्युली फॉग लाईट म्हणजे LEDज आहेत, प्युअर व्हाईटमध्ये तुम्हाला त्याचा प्रकाश भेटेल. आणि जर तुम्हाला फॉगमध्ये वगैरे जर पावसामध्ये जर गाडी चालवायची असेल तर तुम्ही हा येलो कॅप बसवू शकता. आता आपल्या गाडीवरती इन्स्टॉलेशन चाललेलं आहे, तुम्ही बघू शकता. ते काका आहेत, ते इन्स्टॉलेशन करत आहेत. मी तुम्हाला डिटेल सांगेनच की मी कुठून इन्स्टॉल केले, कुठल्या शॉपला गेलेलो होतो, ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगेनच. भरपूर जागी इन्स्टॉलेशन कुठे करायचा हा प्रश्न होता. भरपूर जागी चेक केल्यानंतर आपण फायनली एक जागा सिलेक्ट केली आणि आम्ही तिथे लाईट इन्स्टॉल केले. या साईडचं बघू शकता तुम्ही, एक लाईट ऑलरेडी इन्स्टॉल झालेलं आहे. लाईट इन्स्टॉल झाल्यानंतर त्यांचं वायरिंगचं काम केलं जाईल. हे दोन्ही लाईट आपले आता इन्स्टॉल झालेले आहेत. इथे वरती आपण लाईटचं जे कंट्रोल बटन आहे ते आपण इन्स्टॉल करत आहोत. मी ॲक्च्युली लाईट इन्स्टॉल करायसाठी पिंपरी चिंचवडला गेलो होतो की जिथे रोडल हे शॉप आहे. तुम्ही बघू शकता शॉपचं वरती नाव दिलेलं आहे रोडल. तर तुम्ही इथं जाऊ शकता. तुम्हाला कोणत्या प्रकारचे बाईक ॲसेसरीज जर हवे असतील तर तुम्हाला इथं भेटून जातील. तुम्हाला जर या शॉपचा कॉन्टॅक्ट नंबर हवा असेल तर मला कमेंटमध्ये कळवा, मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर सेंड करेन. हे बोबोचं मोबाईल होल्डर पण मी बाईकवरती इन्स्टॉल करून घेतलं, कारण की आपल्याला याची पण गरज लागते. लाँग राईडच्या वेळी आपल्याला नेव्हिगेशन करण्यासाठी आपल्याला मोबाईल ठेवायचा असतो कुठं, तर त्यासाठी आपण बघू शकता आपल्या गाडीवरती दोन्ही लाईट इन्स्टॉल झालेले आहेत. आणि आपण याचं फंक्शन, जे काही फंक्शन आहे ते आपण नाईटमध्ये बघू. तुम्हाला डिटेल्समध्ये मी सांगेन की या लाईटमध्ये काय फीचर्स आहेत वगैरे. तुम्ही जी आता पाहता ही आपल्या बाईकची स्टॉक लाईट आहे आणि आता आपण जी न्यू इन्स्टॉल केलेली लाईट आहे ती चालू करू. हे बघू शकता तुम्ही किती व्हाईट फुल प्रकाश पडतो. थ्रो पण बघा किती चांगला आहे, मस्त आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये आणखी एक फीचर आहे की तुम्हाला जर बाईक सिटीमध्ये राईड करायचं असेल तर तुम्ही त्या लाईटची इंटेन्सिटी कमी करू शकता, जास्त करू शकता. बटनवरून तुम्ही ते कंट्रोल करू शकता. तुम्ही बघू शकता, जर तुम्हाला समजत असेल तर इंटेन्सिटी कमी जास्त करता येते ते. अजून आपण या लाईटमध्ये काय काय फीचर आहेत ते बघायचे. आपण आता लाईट्स ऑन केलेले आहे, जे आपली न्यू इन्स्टॉल लाईट आहे. त्यानंतर हा एक मोड मिळतो जे ऑन ऑफ होतो. नेक्स्ट आहे फ्लॅशिंग मोड आहे, स्टॉप आहे, त्यानंतर बायपास आहे. हे तुम्ही त्या स्विच जो दिलेला आहे कंट्रोल स्विच, त्याच्यावरून तुम्ही ऑपरेट करू शकता. सेम थिंग जसं तुम्ही इंटेन्सिटीसाठी तुम्ही जे कंट्रोल बटन आहे ते तुम्ही फिरवले तर त्याच्यानुसार इंटेन्सिटी कमी जास्त होते. परत ते लॉंग प्रेस करून ठेवल्यानंतर हे जे ऑन ऑफ आहेत लाईट किंवा पासिंग किंवा फ्लॅशिंग, हे सगळे जे फीचर्स आहेत ते तुम्ही ऑपरेट करू शकता त्या कंट्रोल बटनवरून. मित्रांनो, हा काय स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही, जस्ट मी माझ्या बाईकवरती लाईट इन्स्टॉल केले तर त्याचा एक रिव्ह्यू द्यायचा होता की कशा प्रकारचे लाईट आहेत, मोटर फॅन कसं आहे. त्यामुळे फक्त मला एक व्हिडिओ बनवायचा होता, त्यामुळे मी बनवला होता, बस दॅट्स इट. तुम्ही बघू शकता की येलो कॅप लावल्यानंतर ही लाईट कशी दिसते. जस्ट लुक अशा प्रकारचं. तुम्ही येलो कॅप लावल्यानंतर त्याला ही लाईट अशा प्रकारचा थ्रो देते. आणि लाईट इम्पॉर्टंट आहे बिकॉज ऑफ आपण जी नाईटला राईड करतो त्यावेळी आपल्याला मोस्ट इम्पॉर्टंट असते ती लाईट.